सिंहसेनेच्या विटा येथील मुख्य कार्यालयात थकीत वीज बिल, पठाणी वसुली व नवीन मीटर बसवणे यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी सिंहसेना प्रमुख शिवसाहेब शिंदे, राज्य महिला प्रमुख पुष्पाताई बोबडे, सविता माने, सचिन भैया माळी, प्रकाश जावीर, सुशीलताई घाडगे, सीमाताई मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते। सर्वांना जय महाराष्ट्र। आज सिंहसेनेच्या मुख्य कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेण्याचा संदर्भ म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये महावितरण केंद्राकडून किंवा एमएससीबी कडून ज्या पद्धतीने आता लोड शेडिंग चालू आहे, दिवसाला 7-7, 10-10 वेळा लाईट जाते अक्षरशः। दुसरी गोष्ट म्हणजे जी कर वसुलीचा प्रकार चालू आहे, आता जे थकीत लाईट बिल आहेत ते एवढ्या सक्तीने चालू आहे की नागरिकांनी जर बिल भरली नाहीत तर ही लोक नागरिकांना कोणती कल्पना न देता त्या क्षणी त्यांचे घराचे असो किंवा व्यवसाय ठिकाणचे असो हे वीज कट करून जात आहेत। तिसरा विषय म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आता जे राज्य सरकारने जी नवीन मीटर अंमलात आणलेत, नवीन मीटर बसवण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे ते नागरिकांना कोणतीही पूर्व सूचना न देता, नागरिकांना कोणती कल्पना न देता हे कर्मचारी लोक येऊन नागरिकांच्या पाठीमागे ज्या काही बरेच मीटर घराच्या बाहेर असतात, कोणती कल्पना न देता हे त्यांची त्यांनी येऊन मीटर बदलून चालायला लागले। आता मगाचा विषय म्हणजे आता आमच्या बिल्डिंग मधला विषय, व्हिडिओ आहेत की लोक आले डायरेक्ट आमचे जिथं मीटर बसवले त्या ठिकाणी दोघं गेली। म्हणले बाबा काय विषय, तर ते म्हणले की आम्हाला मीटर चेंज करायचे। म्हणले तुम्ही ह्या बिल्डिंग मध्ये नागरिकांना सूचना दिली का, त्यांना कळवलंय का? नाही, त्यांना सगळ्यांना माहित आहे। काय माहित आहे? ह्या बिल्डिंग मधल्या नागरिकांना कोणालाच माहित नाही। हा झाला इथला विषय। पण तालुक्यातील असंख्य ठिकाणीवरून मला गेले 2 आठवडे झाले फोन येतात की आम्हाला कोणती सूचना न देता ही लोक मीटर बदलायला लागलेत, दिवसाला 10-10 वेळा लाईट कपात व्हायला लागले। एकतर नागरिकांना व्यवसाय नाही, हाताला काम नाही। बरेच दुकान आहेत जे व्यवसाय करणारी मंडळी आहेत त्या अक्षरशः दुकानामध्ये माशा मारत बसते, आपण असं म्हणायलाही हरकत नाही। आणि हे जर दिवसातून 10-10 वेळा जर लाईट कपात करणार असतील तर काय बर, तुम्ही पाहताय आता उन्हाळा चालू झालाय, कसलं कडक ऊन लागते, माणसं अक्षरशः बेशुद्ध होऊन पडलेत काय काय। आणि हे जर असे जर लाईट कपात करणार असतील बर, ती कोणती सूचना न देता तर सिंहसेना हे कदापि खपवून घेणार नाही। तालुक्याचे एमएससीबीचे अधिकारी असतील त्यांनाही मला आपल्या माध्यमातून सांगायचंय, तुमचं जे काही कारभार चालू आहे ते नागरिकांना पूर्व सूचना द्या, मगच त्यांचे मीटर तुम्ही बदली करा। तुम्ही जे थकबाकी आहे त्याची जी सक्ती लावलेली आहे, नागरिकांना ते जे टप्पे करून द्या। तुम्ही जर तो बिल भरत नाही म्हटलं आणि कुणाची जर एकाही लाईट कनेक्शन कट केलं आणि नागरिकांचे जर आम्हाला तसे फोन आले तर तुम्हाला बसायला खुर्ची मिळणार नाही तुमच्या कार्यालयामध्ये आणि तुमच्या खिडकीला काचा दिसणार नाहीत। एवढं आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी तालुक्याच्या त्या अधिकाऱ्यांना मला सांगायचंय आणि आपल्या माध्यमातून नागरिकांना मला आवाहन करायचंय, जर एमएससीबीचे कर्मचारी, एमएससीबीचे जर अधिकारी तुमचे जर लाईट येऊन जर कपात करत असतील किंवा तुम्ही बिल भरले नाही म्हणजे बडगाव करत असतील तर सिंहसेनेच्या तुम्ही मुख्य कार्यालयाशी संपर्क साधा। तुम्हाला जर कोणती अडचण आली, कोणता त्रास होत असेल एमएससीबी कडून तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आणि पुन्हा मला एमएससीबीला इशारा द्यायचा आहे, जर तुमची काही नाटकं चालू आहेत हे जर तुम्ही थांबव तर तुमच्या खिडकीला काचा दिसणार नाहीत, एवढंच आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। आज आपण जे सामान्य नागरिक किंवा मध्यमवर्गीय आहेत त्यांच्यासाठी
हा जो वीज बिल भरण्याचा प्रकार आहे, आपण जर पहिली परिस्थिती बघितली तर 3 महिन्यातून एकदा वीज बिल येतो, पण आताची परिस्थिती बघितली तर महिन्याला ते वीज बिल येतेच. त्याचा मिनिमम चार्ज जरी थोडा असला तरी बाकीचे सगळे चार्जेस लावून ते महिन्याला 700, 800, 400, 450 असं बिल जातेच. आणि हे सगळं होत असताना आज साहेबांनी सुद्धा सांगितलं की तरुण पिढीच्या हाताला काम नाही, बेरोजगार, सुशिक्षित बेकारी वाढली आहे. आणि अशा परिस्थितीत बिल थकवणारे मंडळी कोण असते हो? खरंच त्यांच्याकडे पैसे अवेलेबल नसतात, पैसे उपलब्ध नसतात, अशीच लोकांचं बिलही थकीत असतात. असं खरं बघायला गेलं तर काही काही मोठ्या लोकांची पण बऱ्याच महिन्याची बिलं थकीत असतात. कालच माझ्या व्हॉट्सअपवर एक मेसेज आला, मला वाटतं 11 तारखेला संध्याकाळी तो मेसेज आला आणि त्यात नमूद केलं होतं की 11 तारखेपर्यंत ज्यांची बिलं, वीज बिलं थकीत आहेत त्यांचे लाईटचं कनेक्शन ते 12 तारखेपासून कट करण्यात येईल. तुम्ही विचार करा, तुम्ही एक दिवस सूचना देताय आणि दुसऱ्या दिवशी लगेच कारवाई करणार म्हणताय. हे म्हणजे सरळ सरळ जनतेला वेठीस धरण्यासारखं आहे. कारण आज ज्या पण काही सुखसुविधा व्यवस्था केलेल्या आहेत त्या नागरिकांसाठी केलेल्या आहेत, जनतेसाठी केलेल्या आहेत. पण त्यात जनतेला जर गृहीत धरलं जात असेल बाबा त्यांची परिस्थिती काय आहे, का त्यांनी असं केलं, कशासाठी वीज बिलं थकलेली आहेत, याचा बी शहानिशा करणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही सूचना देत असताय की बाबा आम्ही लाईट कनेक्शन कट करू, त्यावेळेस कमीत कमी 1 महिना तरी अगोदर त्यांना सूचना मिळावी की बाबा नो असं असं जर तुमच्याकडून बिल भरलं गेलं नाही तर लाईट कनेक्शन कट करण्यात येईल. म्हणजे त्यांना त्या पैशाची पूर्तता करण्यासाठी कालावधी मिळावा. तसंच आता बऱ्याच जणांचे जास्त कालावधीसाठी सुद्धा 2-3 महिन्याची बिलं थकलेली आहेत. बरं त्यांना जर एकदम 3 महिन्याचं बिल भरायला सांगितलं तर त्यांना त्याच्या आवाक्या बाहेर होणार आहे ते. त्यामुळे त्यांना सुद्धा हप्ते करून देऊन हप्ते पद्धतीने त्या वीज बिलाची वसुली करावी. आणि वीज बिलाची वसुली करत असताना ती एवढी पण सक्तीची नसावी की सामान्य नागरिकाला वेठीस धरलं जाईल. घरात लाईट नसेल तर बऱ्याच समस्या उद्भवत असतात. पाणी आलं, मुलांच्या अभ्यासाचं आलं, संध्याकाळच्या घरातल्या कामांचं आलं आणि अशातच लोड शेडिंगचा पण एक प्रकार चालू आहे. दिवसातून 10-10, 7-7 वेळा लाईट जाते. मग ह्याच्यावर का तुम्ही बोलत नाही? आज तुम्ही वीज बिल थकलंय म्हटल्यावर लगेच त्याची अंमलबजावणी करायची, त्याची वसुली करायसाठी तत्पर आहात. तसंच नागरिकांना त्या सुविधा त्या पद्धतीने मिळतात की नाही हे पण बघणं गरजेचं आहे. तसंच आता ते नवीन फॅड आलंय की नवीन मीटर बसवायचे, प्रीपेड नवीन मीटर बसवायचे प्रीपेडचे, म्हणजे अगोदरच त्यांच्याकडे अमाऊंट भरून ठेवायची आपण, असा प्रकार आलाय. आणि त्या अमाऊंट मध्ये आपलं ते कट करून घेणार. जरी आपलं एखादं बिल थकलं, मागं पुढे झालं तर ज्या अमाऊंट आपण डिपॉझिट केलेली आहे त्याच्यातून ते भरणार. असं प्रीपेडचं मीटर बसवण्याची मोहीम त्यांनी राबवली आहे. पण असं करत असताना ते त्यांच्या घरात मीटर बसवायला जाणार आहेत, त्यांच्या अगोदरच्या मीटरची अवस्था काय आहे ते बघणं गरजेचं आहे. तो मीटर जर सुस्थितीत चालू असेल तर तिथं मीटर बदलण्याची काही गरज नाही किंवा प्रिपेअर करण्याची काहीच गरज नाही. आज आपण खेड्यापाड्यात राहत असतो, प्रत्येक माणसाचं बॅलन्स हा शिल्लक असतो तसं नाही की जेणेकरून त्यांच्या खात्यातून प्रिपेअर करून ते अगोदरच बिल वसूल केलं जाईल. हा सगळा प्रकार तोही थांबवला गेला पाहिजे. अन्यथा आम्ही निवेदन तर देणारच आहे एमएसबीत, पण निवेदन देऊन सुद्धा ह्याच्यावर जर कोणती अंमलबजावणी झाली नाही तर शिवसेना आमच्या पद्धतीनं काम नक्कीच करणार आहे. याची दखल एमएसबीच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. धन्यवाद.